नमस्कार, मी डॉक्टर राजेश्री नरोड दासरवार। आज मंगलमूर्ती हॉस्पिटलचं स्थलांतर व लोकार्पण सोहळा आहे। हॉस्पिटलमध्ये सुसज्ज असे OPD, शस्त्रक्रियागृह, प्रसूतिगृह आहे आणि या हॉस्पिटलमध्ये अतिजोखमीच्या गर्भधारणा तसेच वंध्यत्व निवारण जे काही उपचार आहेत ते उपचार आणि इतर स्त्रियांचे जे काही आजार आहेत त्याच्यावरती निदान आणि मार्गदर्शन होईल। नांदेडकरांसाठी मी आज आवाहन करेल की स्त्रिया ह्या घरातल्या ज्या काही आहेत प्रामुख्याने पिलर असतात, म्हणजे जे काही घराचा आधारस्तंभ असतात आणि त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि ज्या काही वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित केलेल्या वेळोवेळी चेकअप्स किंवा जे काही तपासण्या आहेत ते त्यांनी केल्या पाहिजे आणि आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे। हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटी म्हणजे सोनोग्राफी सेंटर आहे, त्यानंतर वंध्यत्व निवारण पेशंटसाठी टेस्ट ट्यूब बेबीच्या आधी आणि जितकं होईल तितकं नॉर्मली पेशंटला ट्रीटमेंट देऊन जेणेकरून पेशंटला पुढे टेस्ट ट्यूब बेबी एक दोन कारणं जिथे अपरिहार्य असतात टेस्ट ट्यूब बेबी करणं, अशा सोडून सगळ्या गोष्टीसाठी वंध्यत्व निवारणासाठी आपल्याकडे उपचार आहेत। आणि त्याचप्रमाणे अतिजोखमीच्या गर्भधारणा म्हणजे जे हाय रिस्क पेशंट असतात, ज्यांचे प्रिव्हियस मिसकॅरेज वगैरे झालेले असतात, वारंवार गर्भपात, ह्यांच्यासाठी आपल्याकडे वेगळी जे काही त्यांचं उपचार आहे ते होतो। तसेच मेनोपॉझल क्लिनिक आणि किशोरवयीन मुलींसाठी देखील आपल्याकडे योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते। नांदेड़ शहर के VIP रोड नया मोंडा एरिया में कमांड नंबर 2 के करीब एक ही छत के नीचे मंगलमूर्ति हॉस्पिटल, वर्धा नेत्रालय, उमंग हॉस्पिटल, पैथोलॉजी लैब, 3 हॉस्पिटल और एक लैब को एक जगह लाकर शुरू किया है। इन हॉस्पिटल में डॉक्टर राजश्री वैभव दासरवार, डॉक्टर वैभव सायलू दासरवार, डॉक्टर रविंद्र भूमन्ना नरोड़, डॉक्टर प्रिया रविंद्र नरोड़ अपनी सर्विस को इस हॉस्पिटल में पेशेंट्स को देंगे। इस हॉस्पिटल के प्रोग्राम में शहर के कई मान्यवर गेस्ट आए और इस हॉस्पिटल के डॉक्टर्स को मुबारकबाद दी। नमस्कार, मी डॉक्टर वैभव सायलू दासरवार, मी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे आणि गेल्या 10 वर्षापासून वरद नेत्रालय नांदेड येथे प्रॅक्टिस करतो। नुकतेच हे हॉस्पिटल आम्ही वजिराबादवरून इथे नवीन मोंढ्यामध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि हे हॉस्पिटल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याचे पूर्ण निदान अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आम्ही इथे करतो। इथे आपण बिना टाक्याची शस्त्रक्रिया फेको इमल्सिफिकेशनद्वारे लेझरद्वारे इथं करतो। त्याच्यात बिना इंजेक्शन न देता सुद्धा ऑपरेशन करायची सोय आपल्याकडे आहे आणि आलेल्या प्रत्येक रुग्णाचे आपण डोळ्याचे प्रेशर चेक करून त्याला काचबिंदू आहे की नाही हे आपण जाणून त्याला योग्य मार्गदर्शन करतो। आपल्याकडे इथे मोतीबिंदू व काचबिंदू ह्याची शस्त्रक्रिया, ह्याचे निदान, तसेच डोळ्यांचे आजार, विविध प्रकारचे डोळ्यांना मार लागल्यानंतर दुखापत झाल्यानंतरचे आजार, लहान मुलांचे आजार, त्याच्यानंतर डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्याचे रटाण्याचे आजार, त्याच्यानंतर डोळ्यामध्ये जी नस दबल्या जाते ज्याला ऑप्टिक न्यूरायटिस म्हणतात त्याची उपचार, ह्या विविध प्रकारच्या डोळ्याच्या सर्व निदान व सर्व उपचार आपल्याकडे इथे होतात। आता हा नवीन जो ॲड्रेस आहे, हा नवीन ॲड्रेस नवीन मोंढा VIP रोड कमांड नंबर 2च्या समोर आहे। या इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो नांदेडकरांना की नुसता चष्म्याचा नंबर चेक करणं म्हणजे डोळ्याचं निदान नाही। डोळ्याचा चष्म्याचा नंबर चेक करणं ही फार छोटी टेक्निकल गोष्ट आहे, तर डोळ्यांचं प्रेशर घेणं, डोळ्यांचा पाठीमागचा पडदा बघणं आणि डोळ्यांची कंप्लीट तपासणी करणं हेच डोळ्याचे अचूक निदान करू शकतं। नाहीतर तुम्हाला तुमचे डोळ्यांना काचबिंदू हा कधी पण धोकादायक असतो, त्याची काही लक्षणं नसतात, ते सायलेंट किलर म्हणतात त्याच्या डोळ्यांचा। तर ते प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा डोळे चेक करायला जातात तेव्हा प्रत्येक वेळेस डोळ्याचं प्रेशर चेक करायला न विसरता आवर्जून करत राहा। नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र नरोड। आमच्या उमंग हॉस्पिटल, मंगलमूर्ती हॉस्पिटल आणि वरद नेत्रालय यांचं आज VIP रोड विष्णुनगर येथे स्थलांतर झालेलं आहे। तर सर्व पेशंट वर्गांनी आणि सगळ्या लोकांनी याची नोंद घ्यावी। तुमचं आजपर्यंत जे भरभरून प्रेम आम्हाला भेटलेलं आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत। यापुढेही अविरतपणे निस्पृहपणे आम्ही आपली सेवा करण्याची इच्छा आहे।
त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि कार्यक्रमाला आल्याबद्दल तुम्ही सर्वांचे आभार. धन्यवाद. हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ञ तर डॉक्टर राजश्री दासरवार हे आहेत. त्यांच्याकडे सगळे नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, स्त्रियांचे सर्व प्रकारचे आजार, PCOD आणि इतर काही ह्याच्यामध्ये तर त्यांच्या सर्व रोगांचे, जटिल आणि साध्या रोगांचे सगळे उपचार आणि निदान होतात. हप्त्यामध्ये प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर वैभव दासरवार हे आहेत. तर वैभव दासरवार साहेब हे यांच्या तरी फेकोमध्ये यांचा फार चांगला हात आहे. तर त्यांच्या चांगल्या म्हणजे ऑपरेशन्स वगैरे होतात इथं नांदेडचे, भरपूर चांगल्या प्रकारे इथं हे होतं. आणि मानसिक रोगांचे सर्व प्रकारचे निदान आणि उपचार इथे होतात. व्यसनमुक्तीसाठी आम्ही विशेष कार्यक्रम राबवतो. तंबाखू व्यसनमुक्तीसाठी आम्ही मोफत उपचार आणि निदान शिबिर हे रोज चालवतो. त्याच्यासाठी स्पेशल काउन्सिलिंग रूमसुद्धा आमच्याकडे आहे आणि ते पण आम्ही निःशुल्क त्यांची सेवा करतो. तर सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि हे 4 दवाखान्याचं स्थलांतरित झालेलं आहे. पहिला दवाखाना आहे मंगलमूर्ती हॉस्पिटल, जे गायनेकोलॉजिस्टमध्ये काम करते. दुसरं आहे वरद नेत्रालय आहे, ज्यामध्ये डोळ्यांची तपासणी वगैरे, डोळ्यांचा उपचार केले जाते. तिसरं आहे उमंग हॉस्पिटल. सदर हॉस्पिटलमध्ये जे मानसिक रोगी आहेत त्यांचा उपचार केले जाते. आणि चौथा आहे पॅथॉलॉजी आहे, ज्यामध्ये सगळं तपासण्या केल्या जातात. हा सदर हॉस्पिटल जे आहे की आधी डॉक्टर येला होतं आणि या इमारतीमध्ये आम्ही बांधून इथं स्थलांतर केलेलं आहे. आणि या ठिकाणी भास्करराव पाटील कदवाकर साहेब आले, अशोकराव साहेब येणार आहेत, रामपटी रातोळीकर आले, गिल साहेब आले. अनेक लोकांच्या हस्ते आज इथं उद्घाटन झालेलं आहे आणि खूप लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि असंच ते आम्ही सामाजिक कार्यामध्ये अनेक कामं मी केलेली आहेत. शाळा आहे, कॉलेज आहे, गृहनिर्माण संस्था आहे, व्यायामशाळा आहे, अजून मंदिरं वगैरे बांधलेली आहेत. अशा सोशल वर्कमध्ये आमचा एक आत्तापर्यंतचा मार्गक्रमण आहे आणि हाही सोशल वर्कमध्ये जोडलेला आहे. आणि अनेक गरीब लोकांचं मदत करू अशा प्रकारची आमची भावना है. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.